गब्बर तुम है तो सामने आ कमीने। कोकण म्हणलं की आपल्यासमोर येतं समुद्र आणि समुद्राचे सुंदर हे नजारे. तर नजारे बघता बघता भाऊनी आपली स्वतःची गाडी बैल आणली. गाडी बैलाला मस्त 2 बैल आणि भाऊ एकदम मजेत राईड घेतोय. राईड बघितली त्यानंतरनी इथं काकाजी भेटले. तर काकाजीने आम्हाला मस्त थंडगार कोकम शरबतचा आनंद दिला. शरबत पिऊन आम्ही गडावरती आलो आणि गडावरती आलो. गडाचा व्ह्यू बघितला. व्ह्यू बघता बघता आम्ही खाली गेलो. तर खाली आल्यानंतर आम्हाला इथं हा सुंदर खेकडा दिसला. खेकडा बघून भूक लागली. मग रूमवरती आलो तर मस्त जेवण बोलवलं. जेवणावरती मस्त आता आम्ही ताव मारणार. जेवण झालं. बीचवरती आलो राईड खेळायला. आता मी मस्त जॅकेट घालतोय आणि हे बघा बोट दिसते तुम्हाला समोर. आता राम राम मंडळी, कसं काय बरं आहे ना. तर पुन्हा एकदा आपल्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज डे 1 इन कोकण. तर भाऊचा आउटफिट बघा. तुम्हाला आधी आउटफिट चेक देतो. तर भाऊला काय बोलायचं आहे आज, काय काय करणार काल सांगा. आपण आलोय तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवल्यात. तर आज आपण फिरणार कोकणातल्या बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार. हो. तर कंटिन्यू राहा. पूर्ण ब्लॉग बघा आणि बाकी पण काही तुमच्या क्वेरी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा आम्हाला. बाकी तुम्हाला टोटल कॉस्ट वगैरे काय ते डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही टाकून देऊया. ठीक आहे. दोघांचा खर्च कसा आलो काय आलो ते सगळं तुम्हाला मेन्शन राहील. हो. तुम्ही पण बघा. तुम्ही पण या प्लॅन करा. तर आज फुल मजा येणार आहे. सर सर्वात आधी आपण आउटफिटचं हे देऊ. सर्वात आधी आपली रूम. रात्री आपण इथं झोपलो होतो. म्हणजे आतमध्ये बेडरूम आहे. तिथंच आम्ही गंती वगैरे लागलो आणि प्रोजेक्टर वगैरे लावलं होतं. इथं खूप मस्त मूवी वगैरे बघितला. इथं झोपलो आणि हे आपली रूम आहे. हे रूम इथे तर नुसतं हेच आहे. तर झोपलो इथेच होतं प्रोजेक्टर इथं लावून. तर सर्वात आधी तर आपला हे घ्या आउटफिट चेक घ्या. तर आपण अशी काहीतरी एक रेट्रो टाईप हे केलं. म्हणजे शूज घालणार आहे. जस्ट चप्पल घातली आता. बाकी पांडू आउटफिट दाखव. पांडूचा आउटफिट बघा. पांडू फुल कॅज्युअल झालाय. कमेंटमध्ये सांगा फुल भाऊ हे करणार आहे काय. सूट व्हायलाच पाहिजे. शूट चालू आहे ना भाऊ. चालू आहे शूटिंग. फुल खाली बुट्टे बिट्टे घाल. शूट काय. अरे वास काय रजनीकांत वाटतोय तू. खतरनाक दिसतोय भाऊ. काय विषय नाही. आपला होतोय ना. येस. मस्त. आता आपण पुढे जाणार सर्वात आधी एक बीचवर जाणार छोट्याशा पालंदे बीच ना. पालंदे बीच तिथनं फोट वगैरे बघूया. फिरूया आपण. तर आता जाऊ बीचवर जाऊन तुम्हाला नजरे दाखवतो. नंतर फोर्टची पण नजरे दाखवतो. ब्लॉग सोबत कंटिन्यू राहा. चलो मंडळी. तर बीच वरती चाललोय आता आपण. आपली व्यासपा आणि बीच आणि बीच खतरनाक एकदम मजा येते. भावांना बीच दाखव. बघू शकता तुम्ही. पाण्यात घालू गाडी. पाण्यात गाडी जायला. आयलँड दाखव. आयलँड त्यांना इथं आयलँड आहे छोटस भावांना. हे छोटा आयलंड तुम्ही बघू शकता. ह्याच्यावर जाणारच आपण. छोटे छोटे पक्षी बघा कसे फिरत्यात. एकदम टाकाटक. एकदम मजा येते भाई बीच वरती वंडावरती ना. असं इकडनं घे रे भाऊ. असं कॅमेरा इकडनं घे. दाखव. तर हवा कसं वाटतंय मग भावांना. चला आता आपण आपल्या त्याच्यावर जाऊ. आता तुम्हाला जाऊन पुढे जाऊन आता बीच दाखवू आम्ही. तर ठीक आहे चला बाहेर राहावं कंटिन्युअस ब्लॉग सोबत. जर बा बीचवर आलोय तर तुम्हाला आता बीचचा नजारा दाखवतो. पांडू भाऊ पण बघा कसा दिसतोय. आणि असं वाटत सुंदर बीच आणि असं मागे बघा. नजारा एकदम खतरनाक नजारा आहे. तुम्हाला बीच दाखवतो. एकदम मस्त आहे बीच हा. बघू शकता तुम्ही. जसं की पांडू थोडा चार रे थोडा पुढे दाखव. बीच वगैरे बघा. आणि मेन सांगायचा मुद्दा असा आहे की क्राऊड एकदम सायलेंट आहे. एकदम शांत. आणि त्यांना माती दाखवायची का. तुम्ही माती बघू शकता. एकदम व्हाईट आहे. एकदम क्वालिटी काय टेन्शन नाही. इथली माती वगैरे पण एकदम क्लीन आणि एकदम पाणी पण एकदम फ्रेश. पाणी पण दाखवतो. पाणी तर आता बीचचं पाणी तुम्ही बघू शकता. काय दाखवायचं मला. आता आम्ही इथं छोटंसं आयलँड इथं आयलँडवर चाललोय जरा. इथं आलोय मस्तपैकी. मस्त एकदम पाणी खतरनाक. व्ह्यू पण एकदम छान. पीसफुल असा. हे मध्ये आयलँड आहे. आयलँडवर थांबलो आपण. छोटंसं असं म्हणजे दगडाच्या पार्ट मध्ये आलाय. पार्टी इथं पण भारी वाटतं. खरंच
मजा येते ना मजा येते. आणि एकदम हा भारी बीच एकदम सायलेंट. तुम्ही मागं बघू शकता एकदम किरकोळ लोक आहेत 2-3. दुपारच्या वेळी एकदम शांत बीच असतो. पाणी बघू शकता तुम्ही, लाटा बघू शकता, एकदम भारी. म्हणजे पाणी पण ना तुम्हाला दाखवतोच बघा किती हे अशा बीच वर एवढे भेटत नाहीत ना का एकदम क्लीन एवढे. हे बघू शकता तुम्ही पाणी बघा, हे दगड बघा. छोटंसं असं हे पलीकडनं सगळीकडे पाणी आहे. दगडाचा पार्ट आहे. आपण ह्याच्यावर थांबलोय. पांडुबा तर आपण बीचला आलोय, अजून तर खूप काय करायचं बाकी आहे. स्टार्ट झालं आपण कोकण फिरणं, बाकीच्या गोष्टी केलं. मस्त आहे समुद्र. मेन म्हणजे सांगायचं असं की असं ज्या आपण या साईडने बीच वरती वगैरे जातो, बीच वर तुम्ही बघितलं असं मोस्टली की गर्दी खूप असते आणि त्या गर्दीमध्ये एन्जॉय होत नाही, इरिटेट होतं. एवढा सारा क्राऊड यार, त्याच्यामध्ये आपण हे करणार. पण इथं तुम्ही जर का बघसाल की तुम्ही व्ह्यू वगैरे बघा आणि गर्दी खरं नाहीये. म्हणजे मेन मला आवडलाय बीच पलांडे बीचला स्टे करा. तिथनं बाकी सगळे तुमच्या जवळ मुरुड बीच आहे, परत अंजनी बीच, म्हणजे भरपूर सारे बीच आहे तिथं जे तुम्ही फिरू शकता नाही का. आणि बाकी तुम्हाला सांगायचं तर काय, बाकी आम्ही एन्जॉय करणारच आहे. तुम्ही पण नक्की एन्जॉय करा. डिस्क्रिप्शन मध्ये असं सगळं तुमच्यासाठी. बरोबर. तर आता थोडेसे बीचचे नजारे घ्या आणि भेटू मग नंतर पुढे लोकेशन वर. बेस्ट लोकेशन, नेक्स्ट लोकेशन तुम्हाला सरप्राईज कुठे चाललंय ते दाखवून. तर आता थोडे नजारे घ्या आणि भेटू मग पुढे. हा आहे पालंदे बीच. पालंदे बीचवरती आलो आणि पालंदे बीचचे हे सुंदर नजारे, हा सुंदर व्ह्यू एकदम डोळ्यामध्ये समावून गेला. आणि असं वाटतं की या समुद्रासमोर बसावं आणि समुद्राचे जे गारगार वारे घेत राहावे, त्या थंडगार वातावरणामध्ये एकदम शांत एखादी झोप घ्यावी. इथं बघा तुम्हाला दिसल आता एक जण बैलगाडी घेऊन येतोय आणि माझं सरजार आज राजा रे खतरनाक. बघा अरे बार बैलगाडीचे. चल रे सरजा चल. मस्त. तर बघा तुम्हाला याच्यामध्ये माशी दिसेल नाही का, फिश दिसते का, फिश तुम्हाला ती बघा, ती आली ती गेली बघा, गेली तिकडं. तर भावांना आपण चाललो होतो. तर मस्त जाता जाता इथं मध्ये जरा तुम्हाला दाखवतो कुठं चाललोय आपण. एक जण हे पक्षी बघा तुम्ही. आपण ह्या गाड्यावर चाललोय पाण्यातला. पांड्याचं नाव काय सुवर्णदुर्ग. तर जाऊ आता इथून नजारा बघा त्या गाडाचा. मस्त आपली गाडी आहे. तर जाऊ मग तिथं आपण, तिथं जाऊन भेटू तुम्हाला. काय बनवताय तुम्ही? निंबू कोकम ना. काय काय पडतं त्याच्यामध्ये? लिंबू टाकले, मीठ टाकले, जलजिरा टाकले, लिंबू टाकले, आता पाणी आणि बरं. अरे वा. जरा गरम झाला तो वातावरण, जरा थंड करतोय, थंड पितोय. तर स्वच्छ पाणी. तर भावांना एक मार्क मिळते. दादा जरा पिऊन सांगायला बनव ना. कसं वाटते? कडक ना. थोडं भारी वाटतं ना. अजून 2 ग्लास घेतो. हे बाबूराव का स्टाईल सहेल का ले ले. मस्त मस्त केलं. टाका करा दे. मस्त उन्हात मस्त वाटते, थंडी थंडगार. भावांना आता इथं समोर ह्या बोटिंग आहेत. नंतर ह्या बोटिंग आहेत बघा, किती बोटिंग्स आहेत इकडे पण. इकडे बघा पक्षी वगैरे. आणि प्रॉपर कोकणची साईड आहे. दादा ह्या एरियाचं नाव काय? बोट घेणार काकडे. कुठले? हरणे बंदर. तर आपण इथनं बोट घेणार आणि किल्ल्यावरती जाणार. बोट मध्ये बसून तुम्हाला दाखवतो आता. काय ते फीज पण आहे त्यांची, ते पण दाखवतो. तर काहीच आपली बोट आलेली आहे आणि या बोट मध्ये आपण जाणार मस्त तिच्यावरती टकाटक. तर तिला आता पॅसेंजर. नंतर आपण जाऊया किल्ल्यावरती. बाकी व्ह्यू बघा, इकडचा व्ह्यू, समोर छोटं लाईट हाऊस, गोष्टी आहेत. तर आपण तिथं गेलो होतो बोटीच्या तिथं, पण तिथं काहीतरी इश्यू, पाण्याच्या इश्यूमुळं पाण्यातच होतं रे. इथं म्हणजे असं झालं की स्पेशल बोट होती. बोटमध्ये जवळपास 12-15 पॅसेंजर बसले आणि आम्ही 2 लोक. आणि तर एक्स्ट्रा पॅसेंजर नव्हते. तर ते म्हटले की तुम्ही पूर्ण पे करा
स्पेशल बोट करायला चला. आणि 2025 आपल्याला परवडत नाही. हा दोघांसाठी. पर पर्सन 200 रुपये सीट आहे. जास्त लोक असतील तर मग ते 200 रुपये सीट आहे देणार. पण आता तुम्हाला एक दुसरा गड आहे इथं गोवा गोड म्हणून, हा दाखवतो. गोवागड हा ह्याच्या नजर घ्या. व्ह्यू समोरचा पहा, खतरनाक. सिंहगड सारखेच असे बुरुंज, गोल गोल बुरुंज तुम्हाला दाखवतो मी. पडलाय हा पण दाखवतो. थांबा. हे बघा, हा असा इथनं असा आहे तो, असा गोल. आणि तो तिकडे दुसरा तो आपण उद्या जातो. आणि हा बघा, हा असा इकडनं असा, हा हे त्याची कड. इमॅजिन करू शकता, उंचीवर थांबलेत आपण. येतो ना खाली इकडनं असं रोड. आणि समोर बघा वातावरण एकदम, नारळाची झाडं एकदम मस्त. बीच हा अख्खा व्हाईटवाला आणि पाणी. काय पाहिजे अजून बोला. तिकड बघू शकता तुम्ही, ताडबंदी आहे अशी. ठीक आहे. आणि तो पाण्यातला तो दुसरा गड. तर आता एवढं काही तर खास म्हणजे एवढी जास्त हिस्ट्री आपल्याला माहिती नाही आहे. आणि इथं म्हणजे एवढं काय आता बाकी जे गड किल्ले आधी आपल्या राजा लोकांनी बनवले तर ते आता नाही राहिले. पण आधीसारखे त्याचं संवर्धन नाही झालं. हिस्ट्री कुठेतरी आपली डुबत चालली, म्हणजे विरघळत चालली. आणि आपण विसरत पण चाललोय. मोस्टली तर माझं म्हणणं असं असतं की तुम्ही ज्या ठिकाणी तर त्या ठिकाणी जर का आपलं हिस्टॉरिकल पार्क काय असेल आपल्या देशाचा, महाराष्ट्राचा, तर नक्की यावं, नक्की बघाव. आपल्याला आपण पण माहिती करून घेऊ अशा गोष्टींची, आहे का नाही. आता चाललो आपण. सिंहगडला कसं आहे, इथून दरवाजा असा सेम तसाच आहे. आपण दरवाजा तुम्ही बघू शकता. हा गोवागड म्हणतात त्याला. मित्रांनो, हा जो किल्ला आहे हा किल्ला भुईकोट किल्ला आहे. आणि याला गावकऱ्यांनी नाव दिलेलं आहे गोवा किल्ला म्हणून. आणि त्याचं आम्ही विचारले तर ते म्हणतात की आधी या किल्ल्यापासून सुवर्णदुर्ग किल्ल्याला चालत जायचे महाराजांच्या काळामध्ये. आणि त्याच्यामध्ये जे आहेत त्या किल्ल्यावरती 7 कोरड्या पाण्याचे किंवा ते गोड्या पाण्याचे जे तलाव आहेत, 7 तलाव. तर तिथं 6 तलाव माहिती आहे. 7वा तलाव कोणाला सापडलं नाही आजपर्यंत असं म्हणतात ते. त्यांच्या माहितीनुसार त्यांनी जे आम्हाला सांगितले ते छोटं मंदिर आहे किल्ल्यावरती. बाकी तुम्ही बाकी किल्ल्याचं हे बघा, दरवाजा आहे. हा दरवाजा किल्ल्याचा. दाखव. हा जो दरवाजा आहे किल्ल्याचा आणि हे मंदिर, हनुमानाचं मंदिर, ही कड. आणि हा बघा समोर बीच. वाह, काय वातावरण आहे समोरचं. मस्त वातावरण आहे. हे बघा, हे कट हा किल्ला, तो हा जो आहे भुईकट समोर. सुवर्णदुर्ग. आणि हा भुईकोट म्हणजे गोवा किल्ला. हा जे गावकऱ्यांनी नाव दिले त्याला ते शेजारीचे शेजारीचे आहेत. आणि ह्याला लागून डायरेक्ट मोठा बीच आहे. त्यांनी जे सांगितल्याप्रमाणे इथनंच महाराजांच्या काळामध्ये चालत जायचे. पण आता चालत जाऊ शकत नाही, कारण की आता तिथं चालत गेलं तर पायाला खाली जे असतं काय म्हणतात ते, त्यांनी पाय कापतात तर रक्त निघतं पायामध्ये, जाऊ शकत नाही. तिथं त्यांनी टाकलंय का तसं? ते त्यांनी रची केली. हा, अच्छा, म्हणजे शत्रू यावा नाहीत म्हणून. आता आपण या सुंदर बीच, सुंदर किल्ला, सुंदर बीचच्या ठिकाणी मस्त वाटते. इथं बीच वरती एकदम थंडी हवा. बाहेर गरम होते पण बीच वरती खूप छान वाटते नाही का. त्याचे कोकण म्हणतात आणि खरंच कोकण आहे. आणि एकदम कोकणला नॅचरल जे आहे कोकण, तर ते खरंच खूप छान आहे. आपलं जेवण वगैरे पण खूप छान आहे. खूप बघू शकता तिकडे तुम्ही काय व्ह्यू आहे महाराजांचं. नक्की काय म्हणजे वर पण डोंगरावर तुम्ही बघा. आता नवीन आर्किटेक्चर झालंय. ते मी काल बघत होतो, पांडुरंग दाखवत होतो. झूम कर रे. हे बघा, 5 स्टार हॉटेल आहे तिथं. 10-10x कर जरा. दिसेल तुम्हाला खूप लांब आहे ते. मस्त आहे स्टे साठी. बाकी समुद्र वगैरे तुम्ही बघताच. फोर्ट जातोय आपण इथं बघा, समुद्र पूर्ण पाणी येते वरती. सुंदर असा झरा पण येतं. वॉट व्ह्यू, वॉट पाण्यामधनं आता असं वाटतंय खतरनाक.
व्ह्यू किती सुंदर आणि सुरेख खेकडा आहे बघा. काय दिसतोय खेकडा खरंच हा पाण्यामध्ये बघ ना. मस्त आलाय खेकडा. बाप रे बाप. पण नाही हा दादा झोपू द्या त्याला शांत. टरबूज वॉटर किती किलो भरलं ते? 800 ग्राम आहे. हा? 2 किलो 800 ग्राम. बापरे जास्त छोटं बघ. छोटं एवढं खाणारच ना दोघं जण आम्ही खाणार. अरे ते खायला लागले तर माहिती नाही पडत कधी संपतो ते. नाही ते आहे म्हणा. गोड आहे ना. टरबूज खाणार होता मस्त. गोड आहे ना ते गोड आहे खाऊन बघा आता तुम्हाला. लाल नाही निघलं का एवढं? लाल नाही कलर लाल नाही कारण त्याच्यामध्ये आम्ही कलरचे इंजेक्शन नाही मारत ना. हा 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 नॅचरल आहे का? मारला ना तो लाल असतो. आपण रूमवरती आलो होतो आणि आणलेलं आहे जेवण पार्सल. पनीर चिल्ली, चॉप्सी, नूडल्स, पापलेट फ्राय, भेळ, चायनीज भेळ, कॉम्बिनेशन राईस, वॉटरमेलन, शेजवान चटणी. तोंडाला पाणी येते ऐकून. आणि हे मीठ आणि हे मीठ त्याच्यासोबत काय करून कांदा निंबू पण नाही का त्याच्यामध्ये. कांदा बघा कसा हावऱ्यासारखा बघतोय त्याच्याकडे का. भावना आता आता लई भूक लागली. मस्तपैकी ताव मारून याच्यावर. आता तुम्ही मसाले एवढं तुम्ही खाऊ शकता का? आम्ही खाऊ शकतो कारण आम्ही सकाळपासून उपाशी नाही का पोह्यावरती. तर मजा सुरुवात आली. अशी मीठ टाकून मीठ टाकून मस्त. करून आहा. हा, चला हा तर मंडळी आता आलोय आपण बीच वरती. आणि बीच वरती काय करणार आहे ते पांडू सांग ना. आता आपण इथं आनंद घेणार. बाकी आपण राईड वगैरे करूया. राईड करणार आहे आता. राईड दाखवायला फुल बनाना राईड हे, ड्रॅगन राईड हे, ते चक्री राईड राईड हे सगळ्या राईड आता राईड करणार आहेत आपण. फिरूया आणि सांगू द्या तुम्हाला पण. तर ठीक आहे तर सांगूच तुम्हाला मोठ्याने बोल ना पांडे. तर सांगूया आता तुम्हाला पण कसं कसं नाही मोठ्याने बोल. हा तर मस्त खतरनाक आपण करूया. फुल एक्साइटमेंटच्या सोबत आणि फुल आनंदामध्ये आणि फुल त्या समुद्राच्या मध्ये. स्पायडरमॅन गाडी घ्यायची का? स्पायडरमॅन गाडी नाही. स्पायडरमॅन गाडी गेलाय ड्रायव्हर कुठेतरी म्हणून तोपर्यंत एक घोडा गाडी पण आहे. घोडा गाडी पण खेळतो. ठीक आहे चला आता. भावांनो आपण ही राईड फिक्स केली आहे. तर आता पांडू देतोय पैसे विषय. ब्लॉक फिक्स पण चालू आहेत रे आमचे भावांनो. आलाय तो तर बसू राईड मध्ये. आता ही आपण ही गोलवाली राईड करतोय. मागच्या वेळेस पण केली होती ही पण करू. बघू आता फुल मज्जामध्ये फुल राडा. तर भावांना आता तो हे करतो. नाही आता भाऊ हा घालतोय जॅकेट. मी पण घालतो जॅकेट. बघू मग आता. चाललोय राईटला. मी उलट घातलं होतं सर. उलटा एक विषय केलेला आता. सेफ्टी जरुरी. जाऊ आता भावांनो. आता रिंगो घेते का ऑक्टोबर? आता आपण चला आता सुरुवात करूया आपल्या राईडला. आता या रिंगो राईड म्हणतो त्याला. या रिंगो राईडमध्ये आता आम्ही बसणार आणि रिंगो राईडमध्ये बसून ते आता मस्त आम्हाला दाजेल तिथे बाजू बाजू समोर बांधते तुम्हाला दिसते तिथं ते बांधणार आता आम्हाला. आणि बांधून आम्ही डायरेक्ट पुढं जाणार समुद्रामध्ये. राईड खेळत होतो. राईड खेळून एवढंच वाटलं आणि एकदम भयानक वातावरण झालं होतं. एकदम जहाज पूर्ण गोलगोल फिरत होती. आणि नंतर आम्ही जेव्हा खाली यायचा प्रयत्न करतो डोकं पण बिनबिन करतो. बघा ती कशी गोलगोल फिरते. हा तर भावांना आताच राईड मारून आपण आलोय तर सनसेट तिकडे राईड मारून भावांना आता सनसेट बघू शकता तुम्ही. माझं तुम्हाला दिसत असेल. आता फुल पाण्यात मज्जा करणार आहे. आणि राईड बीट झाली. भावांना तुम्हाला दाखवायचं राहिलं. सॉरी पांडू. सनसेट बघा. तिथं भारी सनसेट बघा खतरनाक. हो बघ. हो अरे बघ लाटो केवढी मोठी. मस्त सनसेट. वार वार वा 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 वा. हो सनसेट ब्रो क्या दिख रहा है भाई. सकाळपासून तुम्ही मज्जा केली जातात तर आता डायरेक्ट रात्री आपण जेवायला भेटलो. तर आता जेवण वगैरे करू. तर मंडळी जेवण आपलं आलेलं आहे. जे आपलं जेवण आहे आजचं. बघू शकता ही मसूरची भाजी, डाळ, श्रीखंड, राईस, तांदळाची भाकरी, भेंडी भेंडी फ्राय,
लोणचं पापड व्यवस्थित आपल्यापाशी, कारण की मी व्हेजिटेरियन आहे तर तो पण व्हेजच खातो. पांडू टेस्ट करतोय कशी सांग. मस्त जेवण, मस्त आहे नंबर. ना. कोकणाचं जेवण भाई क्वालिटी असतो नाही का, काय पण नाही. मला आवडतं किती कंड तो मेन नाही का, माझा फेवरेट. राईस वगैरे पण एकदम इंग्रेडियंट राईस आहे, सुगंध तो नाही का इथपर्यंत इंग्रेडियंट राईसचा. डाळ वगैरे पण एकदम बढिया. ठीक आहे. मस्त असं आपण पडवीमध्ये बसलोय की अशी पडवी समोर नजारा. ठीक आहे. आणि आजचा असा आपला हा ब्लॉग एंड करून भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.